जय श्रीराम मंडळी. विषय काय झाला आहे, आम्ही निघालो एक तर लेट. आम्हाला निघायचं होतं 6 वाजता आणि आम्ही निघालो आहे किती 8:30 वाजता. त्यातले त्याचा आमचा एक मस्तपैकी स्कॅम पण झाला आमच्यासोबत. लय बेकार स्कॅम तर आज झाला आहे. कात्रची जी गाडी आहे ना ती चालली दुसऱ्या मार्गी चालली. आम्हाला 20 मिनिटं लेट होत आहे ॲक्च्युली. त्यामुळे आम्ही 20 मिनिटात जाऊ द्या मरू द्या. ऑलरेडी आपण 3 तास लेट निघालो. कसं काय ते तर आहे, पण 20 मिनिटं लेट होत आहे. ऑलरेडी आम्ही खूप उशीर झालेला आहे. विचार, मला माहिती मला. अहो महाराज, आपल्या संघ कार्यकर्ते निघाले. ती अनुभवी माणूस आपले लीडर आहेत. आजचे लीडर आमचे विकास सर K2H लीडर नाही, लीडर वगैरे काही नाही. सर्व आम्ही एकदम खूप उत्साहात कार्यकर्ते आहेत सर्व, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. विषय काय झाला माहिती का? अजून एक विषय असा आहे, एक स्टेशन आधी आम्हाला बसायला जागा भेटली. एक स्टेशन आधी भाई का जागा भेटली, मी हा विचार करते का जागा भेटली असं ना आम्हाला. तरी पण आमचे 2 कार्यकर्ते अजून उभेच आहेत. सध्याची आत्ताची परिस्थिती काय आहे माहिती आहे का? आम्हाला परत अजून एक धक्का दिला आहे आमच्या काकांनी, म्हणजे आमच्या कंडक्टर काकांनी, की म्हणतायत तुम्हाला बोगद्यापर्यंत जायला काय आता काय गाडी भेटणार नाही म्हणतात. बघा तरी कोणाचा आता आम्ही कात्रजमध्ये सध्याला आता आहे ना, आम्ही आता कात्रजमध्ये उतरलो आहे सर्वजण. आणि आता आम्ही ऑटो वगैरे काहीतरी करणार आहे. पण आमची एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला काहीतरी भेटावं आणि आम्ही लवकरात लवकर आमच्या स्टार्टिंग पॉईंटला जावं. बघू आता. तरी मी आमच्या महाराजांना बोलत होतो, नारळ बिरला फोडा जरा देवाला. हो, नारळ फोडलेला आहे ऑलरेडी का भैरवालाच फोडलाय ना. चालतंय, बघायचं राहा तुम्ही पुढचा ब्लॉग. आता आम्ही पोहोचले बघा कात्रज चौकामध्ये, बघू शकता. आता तुम्हाला आता आम्हाला आहे ना बोला काय म्हणते आता. आता काय माहिती का, ह्यातलं मी घरी जेवण करून आलेलो आहे. तर आमचे कार्यकर्ते आमचे आहे बॅचलर कार्यकर्ते असल्यामुळे त्यांचा विचार करावा लागणार आहे. पोटा पण विचार केला पाहिजे सगळ्यांना. काय करतो आम्ही आता पहिल्यांदा खाऊन घेतो काहीतरी कुठं, आणि नंतर आम्ही कंटिन्यू करू. आम्ही फक्त खाण्यासाठी थांबलो होतो थोडंसं, म्हणजे काहीतरी लाईट वेट खावं. आणि आमच्यासोबत काही कार्यकर्ते आलेले, ते एक जण तर गायबच झालाय बाई. डायरेक्ट गायब म्हणजे आलाय का? कुठे महाराज? आम्ही फक्त खायला थांबलो होतो. तुम्ही कुठे गेलते? पुढचं नियोजन करावं लागतंय कसं काय. हा सॉरी तुम्हाला सांगायला विसरलो. आजचे कोऑर्डिनेटर आमचे हे आमचे, तुमचं नाव सांगा पूर्ण. विकास आडाव फ्रॉम I am from Karmala, Solapur, but I am currently staying at Karavinagar since 2021. म्हणजे तुम्हाला आता इंग्लिश कळते, ह्याच्यावर मी जरा म्हणतो. नंतरचे आमचे दुसरे सहकारी आहेत. सर तुमचं नाव सांगा पूर्ण. पाबळ फ्रॉम पाबळ. फ्रॉम पाबळ पुणे जिल्ह्याचे. पुणे जिल्ह्याचा फकड्या म्हणतात आमच्याकडे. You should speak in English some words. सर सरांचं घ्या. आम्ही मराठी आहोत. आम्हाला गर्व आहे. आम्हाला पण मराठीचा नक्की गर्व आहे. नाही पण सगळ्या भाषेचा गर्व असायला पाहिजे. ऑडियन्स हा काही फॉरेनर पण आहे, त्यामुळे इंग्लिश बोलावं लागतं. सगळ्या भाषेचा गर्व पाहिजे माणसाला, सगळ्या भाषा यायला पाहिजे. चौथे सहकारी विश्वनाथ पुजारी फ्रॉम सातारा, वाई सातारा. सोलापूरकर पण मूळचे सोलापूरचे आहेत. त्यांची काही फॅमिली इकडे सातारामध्ये राहते. आणि आता इकडे पुण्यामध्ये काय करताय सर तुम्ही? IT मध्ये जॉबला मगरपट्टा सिटी.
म्हणजे मोठे. थोडक्यात आहे ना आमच्यासोबत निघाले आम्ही. मला तर वाटते आपण दोघंच गरीब असेल नाही म्हणजे गरीब तर नाही म्हणता येणार, आम्ही पण कामालाच आहे मस्तपैकी. ठीक आहे, तर माझं नाव गौरव गाडेकर, मी राहणारा मूळचा केंदूरचा आहे. केंदूर म्हणजे पुणे जिल्ह्यामध्येच येतं ते, शिरूर तालुका. ठीक आहे, चालते. तर आत्ता आम्ही कात्रजमध्ये आहेत. कात्रजमध्ये थोडंसं खाऊन वगैरे निघालो आहे आम्ही बसने जाणार. मस्तपैकी. नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या गडाला पण सिंह गेला या सिंहगडावर. पुढचा ब्लॉग बघत राहा तुम्ही. धन्यवाद. रुपये घ्या. आपला ब्लॉग आत्ताच चालू झाला आहे आणि आपले सध्या आपल्याला फॅन लोक पण भेटलेत. हे आपले काका काय सांगसाल आपल्या सगळ्या सबस्क्रायबरला? त्यांना फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. जसं की काकांनी सांगितलं आपल्याला, सपोर्ट करा आपल्याला. ओके, भेटूया. चला काका, चला येतो. बाय. चार आहे. ते सगळे उतरून गेले का? का बरं? काय कर चला बसने जाऊ मग आपलं. चला जाते एमटी जात नाही ऐका ना, तुम्ही गाडी एकदा फक्त भरायला का भरती गाडी बरोबर. अहो साधन जायचो ना आम्ही. नाहीतर 6 जण आहे आम्ही. चला मग. बघा साई चौक 3660 रुपये 40 रुपये म्हणतो. पर पर्सन. रात्री वेळ आपल्याला पण 40 काय जायचं. ठीक आहे ना, 40 लोक. जागा नाही दिली तर ठीक आहे. ते अलीकडे कोंबले त्याच्या आहे त्या 40 रुपये 40 नाही पण नीट कोंबले तर चला आहे का 5 जण? ते 5 जण आहेत. तर फायनली विषय असा झाला आहे, आम्ही भेटली गाडी मस्तपैकी. गाडी पण आपल्याला पॉशमध्ये आहे, काय अडचण नाही. आमच्यासोबत अजून काही सहकारी आहेत 5 जण. आहेत ना. आमची गाडी हे आम्हाला सोडणार आहे कात्रज बोगद्याला. कात्रज बोगद्याच्या आमच्या स्टार्टिंग पॉईंटला. ओके, ॲक्च्युली ट्रेकचा टाईम हा 7 ते 8 तासाचा आहे. आमचं टार्गेट ज्यावेळेस आम्ही म्हणजे प्लॅन केला होता ह्या ट्रिपचा, त्यावेळेस आमचं टार्गेट होतं की हा ट्रेक 3 ते मॅक्स 4 तासामध्ये कंप्लीट करायचा. पण आता आमचं फायनल डिसिजन झालं आहे की एकदम चिल करत हा ट्रेक करायचा आहे. मध्ये मॅगी आणि निसर्गातला चहा असेल, सगळ्याचा आनंद स्वाद घेत ट्रेक करायचा आहे. निवांत चिलमध्ये ट्रेक करायचा आहे. आम्हाला काही काय नाही. आम्ही सगळे कॉर्पोरेट एम्प्लॉय आहेत, त्यामुळे उद्या सुट्टीच आहे आम्हाला आणि आजही सुट्टीच आहे. त्यामुळे आम्ही निवांत ट्रेक करणार आहे. ह्या ट्रेकचा खूप आनंद घेणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पुढं एक गोष्ट नक्की सांगायची आहे, कारण का आयुष्यात ट्रेकिंग आपल्याला हॅबिट असली पाहिजे. कारण का कोणत्या वयाचे लोक आमच्यासोबत आहेत हे तुम्हाला मी पुढं दाखवतो. या व्हिडिओ कंटिन्यू करा. तर नमस्कार. आत्ता आपण आलो आहे कात्रज जुन्या बोगद्याच्या पुढं. तर तुमच्यासाठी एक अमेझिंग गोष्ट दाखवणार आहे मी. तुमच्यासाठी सरप्राईज असणार आहे एक मोठं. तुम्ही बघू शकता आता आमच्यासोबत कोण आहे. नमस्कार. बेसिकली मी लहू उघडे एस.एल. ॲडव्हेंचरचा डायरेक्टर आहे आणि मागचे 22 वर्ष गिर्यारोहण क्षेत्रात कार्यरत आहे. टेक्निकल ॲक्टिव्हिटी बऱ्यापैकी करत असतो. हिमालय, सह्याद्री आणि आउट ऑफ इंडिया 3 देशांमध्ये काम चालू असतं. असं एकंदरीत सगळं आहे. भेटलेत आत्ता. यांना शुभेच्छा. हे आता K2S कात्रज टू सिंहगड हा पुण्यातला सर्वात पॉप्युलर असा ट्रेक आहे आणि एक रेंज ट्रेक म्हणतो आपण याला. नाईट ट्रेक हा बऱ्यापैकी पौर्णिमेच्या रात्री केला जातो. तर त्यावेळेस हे करतात आणि हे सवंगडी जे आहेत हे आत्ता ह्या ट्रेकसाठी चाललेले आहेत. तर त्यांना शुभेच्छा. हा ट्रेक कात्रज टनल जो कात्रज जुना बोगदा आहे तो संपला म्हणजे खेड शिवापूर साईडला जाताना कात्रजकडनं आल्याच्यानंतर तिथून चालू होतो आणि तो कोंढणपूर फाटा सिंहगडचा घाट रस्त्या कोंढणपूर फाट्यावर संपतो.
हा टोटल 12 ते 13 किलोमीटरचा प्रवास आहे. मध्ये 11 ते 12 टेकड्या येतात, त्या अप डाऊन करत चंद्राच्या शीतल प्रकाशामध्ये आपण ट्रेक करतो. त्यामुळे याची मजाच खूप वेगळी असते. आणि हा पुढचा अनुभव हे दादा तुम्हाला त्यांच्या ब्लॉगमध्ये आणि यांची पूर्ण टीम तुम्हाला सगळे सांगतीलच. आम्ही खरंच खूप लकी आहेत की सरांशी आमची भेट झाली. ॲक्च्युली आम्ही खूप दिवसांपासून सरांना भेटण्यासाठी म्हणजे आमची इच्छा होती एक दिवस सरांना भेटावे, पण ॲक्च्युली देवाची कृपा की सरांची अशी अनएक्सपेक्टेड भेट झाली. खूप छान वाटलं आणि आम्ही सतत पुढं भेटत जाऊ सरांकडून. आता आम्ही टचमध्ये राहू कंटिन्यू. काही लागलं तर टीम आहे माझी पुढे. चालेल. सरांनी आम्हाला चांगल्या गोष्टींमध्ये आम्हाला मार्गदर्शन केलं आहे. तर मी तुम्हाला सरांबद्दल अजून खूप काय बोलण्यासारखं आहे. म्हणजे ॲडव्हेंचर जे आहे, ज्याला ॲडव्हेंचर म्हणजे काय हे तुम्हाला बघायचं असेल ना, तर सर एक मोठे म्हणजे त्यांच्यावर खूप काही शिकण्यासारखं आहे. की त्यांच्याबद्दल अजून पण पुढं काय काय सांगाल तुम्हाला ते पण तुम्ही ऐका. आणि आता आम्ही आमच्या टनेल पॉईंटला पोहोचलो आहे. ओके, तुम्हाला पुढे दाखवतो ऑल ओव्हर. तर आता आम्ही लवसरांशी जरा त्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही निघालो आहे आमच्या वाट्यासाठी. चला. पुढं बघा रे बाबांनो. मित्रांनो, बोगदा सोडल्यानंतर आहे ना, आपण इथनं स्टार्ट पॉईंट साईडला लेफ्ट साईडलाच जरा थोडं जपून घ्या. ओके, लगेच इथे खड्डा आहे. चला. कोऑर्डिनेटर लक्ष द्या आमच्याकडे. चला 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 पुढं दाखवतो मी डायरेक्टली. तशी तर तुम्हाला सांगू का, मला वाटलं रुपेश गायकवाड आता मस्तपैकी ट्रेकिंग मधले चांगले म्हणजे काय म्हणतात सगळ्यात मोठे तेच आहेत ट्रेकिंग मधले. त्यांच्याकडे सगळा सेटअप असेल. खरं ट्रेकिंगचा जो बादशाह अनुभवाचा बादशाह असेल ना, हा, तर रुपेश गायकवाड आहे सध्याला आपल्यासोबत ना. जसे की आपल्या लव सरांनी आता मदत केली, ते ॲडव्हेंचर मधले सगळ्यात टॉप लेवलचे आहेत. तसं आमच्यामध्ये टॉप लेवलचे म्हणजे फक्त गायकवाड साहेब. निर्धा करू भाई. तुम्हाला खरं सांगू का, मी खूपच खरंच म्हणजे मी लकी माणूस आहे. आज ह्या रुपेश हा जुनाच माझा मित्र आहे. हे दोन माझे नवीन मित्र आज ह्या ट्रेकमध्ये जोडले गेलेले आहेत. आणि आत्ता जस्ट 1 तासापूर्वी भेटलो आहे आम्ही. पण असं वाटतंय की आम्ही खूप 10-15 वर्षाचे मित्र आहोत. आणि खूप चांगलं आणि खूप मजा येणार आहे आम्हाला ह्या ट्रेकची. तुम्हाला सगळे अपडेट ट्रेक पूर्ण होईपर्यंत आम्ही देणार आहे. तुम्ही आमच्यासोबत ह्या ट्रेकमध्ये सामील असाल त्याप्रमाणे. मित्रांनो, दोस्ती करणं म्हणजे आणि एखादं नातं बनवणं एवढं पण अवघड नाही आहे. त्याच्यामुळं जी ती तुम्हाला माणसं भेटतील त्यांच्यासोबत तुम्ही जो काय अनुभव घेताय त्यांचा, तो एन्जॉय करा तुम्ही. तो एन्जॉय जर केला ना, म्हणजे मी खरं सांगतो तुम्हाला आयुष्यातला सगळ्यात मोठा जो म्हणजे मित्र, सवंगडी, नातेवाईक जे काही तुम्हाला जगता येईल, जे तुम्हाला काय जगता येईल ते जगून घ्या. थँक्यू. तरी आमचे कार्यकर्ते पहिल्यांदा अनुभव घेऊन आले तरी पण लोकांना विचारायला लागलं. आम्हाला आता टेन्शनमध्ये यायला लागले. अरे आता काय 2 वर्ष झालं आम्ही आलेलो. अहो महाराज, 2 वर्ष झाले, वाट बदलली नाही ना. काही गोष्टी चेंजेस झालेल्या दिसतात असं वाटतंय आम्हाला. रुपेशजी, रात्र वायऱ्याची. रुपेशजी, तुमचं काय मत आहे? शेट आताच विचारायला लागले तिकडे. अरे पण पौर्णिमेची रात्र आहे, त्यामुळे आम्हाला बॅटरीची काहीच हो, आवश्यकता नाही. ऐका ना, बॅटरी बंद करा ना. बॅटरी बंद करून टाका. बस. आमच्या कॅमेऱ्यात नाही दिसलं तर चालेल. कॅमेरा देतोय का आपण पण नक्की? येतंय, पुढे दिसतंय ते. मी पण आत्ता सध्या रिसेंटली ट्रेकिंग चालू केलेलं आहे आणि ट्रेकिंगच्या दरम्यान आपल्याला नवीन नवीन मित्र भेटत गेले. त्यामधलाच रुपेश एक. रुपेशसोबत हा माझा दुसरा ट्रेक आहे. रुपेशचा मित्र, तो आपला मित्र झाला. हे सगळे मित्र आपल्याला एकत्र होत चालले. आणि मला 1 नाईट ट्रेकिंग करायचीच होती. मी संधी ह्यांच्यासोबत भेटली आणि प्रवास सुरू झालेला आहे. अनुभव तुम्हाला देत राहू जसा येईल तसा.
तर मित्रांनो, तुम्ही जर सिंहगडच्या नाईट ट्रेकिंगला जर येत असाल ना, तुम्हाला जर माहीत करून घ्यायचं असेल की आपण बरोबर चाललो आहे का चुकीच्या मार्गाने चाललो आहे, तर सगळ्यात मग पहिल्यांदा बघायचं वाघजाई मंदिर कुठे. वाघजाई मंदिर तुम्हाला जर दिसत असेल कुठं जवळ आसपास, वाघजाई मंदिर कसं दिसतं तुम्हाला दाखवतो मी पुढं. समोर बघा, भगवा पुढे एक टॉर्च चमका मस्तपैकी. त्या देवळावरती ना मोठा असा भगवा फडकतोय, सोनेरी कलरचं मंदिर आहे. पुढे पत्रा सेट मारलेलं आहे आणि आपलं पिंपळाचं झाड हे देखील आहे पुढे. जर आपल्याला माहीत करून घ्यायचं की बाबा बरोबर चाललो आहे की नाही, तर हे वाघजाई मंदिर आहे. श्री वाघजाई माता की जय. हर्रे हर्रे महादेव हर्रे हर्रे महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो, आमचा मार्ग आता थांबलाय कारण की रुपेशजींना आता त्यांचं अंग थरथर थरथर नुसतं कापते सिंहगड बघण्यासाठी, त्याच्यामुळे त्यांना घाम फुटलाय. ते आता काढायला लागली त्यांचं जर्किंग आणि आता ते फुल परफॉर्मन्समध्ये, म्हणजे त्यांच्या अंगातली जी ज्वाला आहे ती सगळी आता बाहेर निघणार आहे. जोश आहे. अरे जोश आहे, जोश आहे. आई वडिलांचा आशीर्वाद आहे, महाराजांची शिकवण. डाउनलोड कर. मित्रांनो, मग असं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा आपला फर्स्ट पॉईंट आहे जो आपल्या चेकिंगसाठी भाग पाडतो, वाघजाई मंदिर. श्री छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की जय श्रीराम. जय जय श्रीराम. मित्रांनो, आता ट्रेकला आपल्या सुरुवात झालेली आहे. आमचे सहकारी आमच्यासाठी आमची काळजी घेत असताना, आम्हाला बॅटरी दाखवत असताना, तर मित्रांनो आताच ट्रेक चालू झाला आहे, पण सलग चढ हे असल्यामुळं थोडा दम लागण्याची शक्यता वाढते. तरी पण आम्ही काय हटत नसतो, कारण आम्हाला पण थोडं बघून यायचं. आम्हाला मित्रांनो काय विषय माहिती आहे का, आम्ही कात्रमध्ये थोडंसं खाल्लं, ते फ्रूटने काय झालं माहिती आहे का, फ्रूटवाल्याने पैसे घेतले पण ते काय फ्रूट बरोबर दिलं नाही. त्याची एनर्जी इथंच आमची वाया गेली. सध्या काय होते, आमच्या पोटात अन्नाचा कण नसल्यामुळं आम्हाला जास्त दम लागतो आहे. तरी पण आम्ही आमचं ध्येय पूर्ण करतो आहे. ठीक आहे, धन्यवाद. आता शिक फक्त आम्ही एक 15 मिनटं चाललो असेल तर आमचे काय सवंगडी हे दमले आहेत, पण त्यांच्यामध्ये पूर्ण करण्याची जिद्द आहे. त्यामुळे आम्ही हा जिद्दीने हा K2S ट्रेक कंप्लीट करणार आहे. तर सी यू. मित्रांनो, आमच्या सवंगडी म्हणतायत की त्या स्पॉटची आपण वाट बघत होतो, तोच हा स्पॉट आहे जे की पुण्यातला हा हायेस्ट. बघू शकता तुम्ही.
आम्ही 3 किलोमीटरचा ट्रेक कंप्लीट केल्यानंतर आम्ही आत्ता मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घेत आहे. जेवणामध्ये बटाट्याची भाजी, चपाती, गूळ, शेंगदाणा, ह्याच्यामध्ये काय आहे सर? डाळ भात. आणि आम्ही रात्रीचं जेवण नव्हतं केलं. आम्ही ऑलरेडी ठरवलं होतं की आम्ही रात्रीचं जेवण हे आम्ही एक खूप निसर्गाच्या सौंदर्यामध्ये करणार आहोत. आणि जेवण आणि जेवणाचा आस्वाद आणि निसर्ग याचा आस्वाद घेत निवांत जेवणार आहे. तर काय तुमचं एक्सपिरियन्स 3 किलोमीटर चालल्यानंतर कसं वाटलं तुम्हाला सर? खूप मस्त. सर तुमचं काय गौरव सर? मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे काय विषय माहिती आहे का, पोटात अन्न नसल्यामुळे ना जरा दम लागला थोडासा, पण आपल्यात हिंदूचं रक्त आहे त्याच्यामुळे आम्ही जो ट्रीट करतो पूर्ण गेल्याशिवाय काय राहणार नाही. हां रुपेश सर, तुमचं जेन्युइन मत सांगायच्यावरती काय आहे ते? ट्रेक खूपच भारी, कारण मी दिवसाचे सगळे ट्रेक दिवसाचेच केले. हा पहिला ट्रेक आहे नाईट ट्रेक, त्यामुळं इट विल बी ॲडव्हेंचर. एकदम ॲडव्हेंचर ट्राईप होणार या आणि तुम्ही चंद्र पाहू शकता. आणि हां, मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या ट्रेकचं महत्त्व काय आहे माहिती आहे का? ह्या ट्रेकमध्ये आहे ना मी ॲक्च्युली आता मला ते फोटोज दाखवता येणार नाहीत. ते अक्षरशः लहान मुलांपासून ते एजेड लोकांपर्यंत हे लोक म्हणजे आमच्यासोबत आहेत. जर पॉसिबल झालं तर मी नक्कीच त्यांचं फोटोज किंवा त्या आमच्या ब्लॉगमध्ये घेण्याचा प्रयत्न करेल. लेट्स सी. आता आम्ही जेवणाचा आस्वाद घेतोय. नमस्कार मंडळी. आता आपण एक थोडासा आम्ही आलो होतो ना एक थोडीशी विश्रांती घेऊन आपण पुढल्या मार्गास्थानी निघलोय. तर पुढला मार्ग असा आहे की थोडी जरा खडतर वाटे, एकेरी वाटे. ते एकेरी वाटेमध्ये फक्त एकच माणूस ह्या रस्त्याच्या साई आहे. मी गेलो तर सगळे अवघड एक माणूस एक माणूस खाली 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 जातो. तुम्ही कुठले राहायला बुलढाणा आलाय? तुम्ही बघू शकता. ही एकच वाट आपल्याला म्हणजे माहीत तर नाही आपल्याला पुढची वाट कशी आहे काय आहे. पण पुढची पण वाट जरा सोपी असावी असं आम्ही देवाकडे इच्छा मागतो. ठीक चालेल, सांगतो तुम्हाला पुढच्या अपडेट. सावकाश. मी प्रार्थना मित्रांनो, आम्ही आत्ता आहे ना खूप मोठ्या कठीण प्रसंगातून निघलो आहे. अक्षरशः रशीने उतरावं लागले आम्हाला. तुम्हाला दाखवू नाही शकलो मी, कारण अजिबात धरायला जागा नव्हती, कॅमेरा पकडायला जागा नव्हती मला अजिबात. नाहीतर मला तुम्हाला दाखवायची इच्छा होतीच. तुम्ही वर बघू शकता, वरती बघा लाल लाईट दिसते तुम्हाला, त्याच्या पण थोडंसं अजून वर आहे. तिथनं आम्ही सलग उतार आहे डायरेक्टली. सलग उतारावरनं आम्ही रशीच्या साईने उतरलो आहे. तरी पण अजून उतार सरकते नुसता. तरी पण जे पण कात्रजवरून सिंहगडला नाईट ट्रेक जे करणार असतील त्यांनी एक सगळ्यात मोठी म्हणजे ती आवश्यकता म्हणजे सगळ्यात मोठी काळजी घेतलीच पाहिजे की आपले बूट चांगले पाहिजे ती, म्हणजे जेणेकरून ते घसरणार नाहीत. अशा पद्धतीने या ट्रेकिंगला. जय श्रीराम मित्रांनो. आता आपण मध्यंतराच्या मार्गस्थावर आहे. मध्यंतर नाही, अजून लांब आहे. मध्यंतर नाही का आता? नाही अजून. ठीक आहे, काय अडचण नाही. पहिलं पाडा. तर सध्या आपल्या नाही का नाही बरं कोणचं बॅटरी दाखवलं दिसणार. सध्या तरी ना चाललोय आम्ही नुसतं चाललोय पण आम्हाला असं निदान असं काहीतरी चांगलं कॉन्टेंट भेटेल असं काही होईना झालं. कॉन्टेंट देतो तुम्हाला. हो का? सगळ्यांना बोलू कॉन्टेंट. आता आम्ही जवळपास एक 5 किलोमीटर चाललो असेल आय थिंक. तर आमच्यासोबत नवीन सवंगडी जोडले गेले आहेत. त्यामध्ये सर कुठले आहेत तुम्ही? चिखली चिखले जिल्हा बुलढाणा.
सर तुम्ही कुठले आहेत? मी पण चिखली, जिल्हा बुलढाणा. छत्रपती संभाजीनगर. ओके. तर हे सवंगडी आमच्यासोबत सामील झाल्यामुळे अजून खूप ट्रेकला उत्साह भेटलेला आहे आम्हाला. चला तर आमचं एकच ध्येय, लवकरात लवकर ट्रेक पूर्ण करणं. लवकरात लवकर ट्रेक पूर्ण करणं एक ध्येय आहे, पण त्याबरोबर ट्रेकचा खूप आनंद घेणं, नाईट ट्रेकचा, हा पण आमचं ध्येय आहे. एक नंबर. आणि नवीन नवीन म्हणजे आता आपल्यासोबत जे सवंगडी जोडलेत ना, त्यांच्यासोबत आपल्याला काय मजा येते आणि आपल्याला नवीन कॉन्टेंट काय देत आहेत हे आपण बघूयात. तर भेटूयात. सगळा कॉन्टेंटच आहे. तुम्ही बघा. त्यांना आता बघितलं म्हणलं यांच्यात काहीतरी आहे भाई, त्यांना घेतलंच पाहिजे आपल्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, सपोर्ट करा भाई, आपल्याला काय अडचण नाही. चला पुढचं आपल्याला तुम्हाला कार्यक्रम दाखवतोच. पण विषय काय झाला माहिती आहे का, आमचा जो कॅमेराचा मालक आहे रुपेशजी गायकवाड, किती काय सेटिंग नाही, आयुष्याची सेटिंग त्यांनी बरोबर लावली आहे. हे कॅमेराची सेटिंग लावतोय ना त्यांना. सेटिंग नाही, 2 महिने झाले कॅमेरा घेतलाय GoPro. सेटिंग त्याला जमा नाही अजून. 2 महिने काय दिसेल ते आपल्याकडे दिसेल ना. पण ती काहीतरी करा. पुन्हा एकदा चढाई, पुन्हा एकदा तोच जोश, ती जिद्द हातात घेऊन जाताना आम्ही सर्वजण आमचे सवंगडी. पुन्हा एकदा तीच वाट, पुढे घसरण्याची वाट. मित्रांनो फक्त काय करायचं माहिती आहे, सरळ पाऊल टाकायचं नाही, थोडं पाऊल असं तिरकं टाकायचं, म्हणजे आपण घसरणार नाही. ओके. मित्रांनो मला असं वाटत होतं की सिंहगड खूप लांब आहे, म्हणजे आम्ही ट्रेक जिथून चालू केला आहे ना तिथून. पण जसं जसं गडाची लाईट आम्हाला जवळ नेते ना, त्याच्यावरून आमची उत्सुकता अजून वाढते, अजून चालावशी वाटते. म्हणजे बघा ना, निसर्गाचं पण असं काहीतरी म्हणजे आहे की तो कितीही दूर असला तरी तो आपल्याला जवळ ओढवत असतो. ते का? कारण त्या माणसामध्ये किती जिद्द आहे हे ते निसर्ग आपला पाहत असतो. त्यामुळं तुमच्या आयुष्यात जर नाही का असं जर म्हणजे एखादी गोष्ट जर तुम्हाला दूर वाटत असेल की बाबा मी करू शकत नाही, असं नाही तसं नाही, तुम्ही त्या गोष्टीकडे ना एक म्हणजे एका काहीतरी चांगल्या आनंदाने म्हणजे चांगल्या गोष्टींनी बघा त्या गोष्टीकडं. त्या चांगल्या गोष्टी जर आपण त्या गोष्टीला जर बघितलं ना, ती आपल्याला हवीशी वाटते आणि काही दिवसानंतर ना ती आपल्याला जवळ येताना दिसते. आणि एकदा की जवळ आली की आपल्याला असं वाटतं की ती आपलीच आहे. मला काय बोलायचं तुम्ही समजून घ्या, ठीक आहे. तर जय श्रीराम भावांनो, आत्ता आम्ही कात्रजचा जुना बोगदा, कात्रजच्या जुन्या बोगद्यापासून आहे ना आम्ही सिंहगडला चाललो आहे. तिथं मग तुम्हाला सांगितलंच, पण जाता जरा सह्याद्रीचा रात्रीचा आनंद काय असतो तो आता आम्ही प्रत्यक्षात अनुभवतो आहे. आत्ताचे वाजलेत एक 3:30 वाजता आम्ही आहे ना एक म्हणजे किल्ल्याच्या एक 7 ते 8 किलोमीटर अंतरावर आम्ही तिथं आहे ना रात्रीची सह्याद्रीतली एक चविष्ट मॅगी आणि ते एक म्हणजे मेहनत केलेली जे फळ जे काय असतं ना थोडक्यात ते आम्ही स्वतः करून खातो आहे. आणि तुम्ही बघू शकता निसर्ग पण, रात्रीचा निसर्ग कसा दिसतोय ते बघा. मोबाईल घेतो आयफोन. तसेच आमचे साथीदार आहेत ना हे असं कशाचे बी आहे, पंपकिन सीड्स. कशाच्या? चिया सीड्स. पंपकिन सीड्स आमच्या इथे ना फेकून देतात. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. होय, बरोबर आहे सर. हे काळे मनुके आहेत ना आमच्या इथे बैलांना खायला घालतात. बरोबर आहे सर, बरोबर आहे. हे कसलं आपण काय म्हणतो याला, मगजबी ना, मगजबी आमच्या डाब्यावर गिरवी करावी वापरतात. बरोबर आहे सर, बरोबर आहे. अजून काय सांगायचं? ओके. आणि ही ड्रायफ्रूट म्हणून खातात. नाही आम्ही कोणत्या लेवलला नाही, तुमची लेवल मोठी, आमचंच लेवल खाली. मॅगीचे आचार्य गौरव भाऊ वाडेकर आणि स्वतः विश्वनाथ पुजारी. जसे विश्वनाथ
नावातच विश्वनाथ आहे. हे घे रे चमचा घे. त्याच्यावरून तुम्ही समजू शकता क्वालिटी विषयी. फक्त आमच्या भाऊनी तुकडे जास्त केल्यात. चालायचं थोडंसं, चमचा नाही ना आपल्याकडे एक्स्ट्रा. बाई हाताने असं ओढून खाता येतं. आनंद असतो मॅगीचा तुम्ही काही प्रकारचा. हे चमचा जरा तुम्हाला. काय शेवायचे खीर आहे का हाताने खायला? थांबय. आमचे देवीदास भाऊ चहा करताना सर्वप्रथम जसं पाटील ज्वाली चायवाला बाबा बाबा कसलं वाटतं या सांडवलं पण. चुलं विजवली. भूल चूक माफ करा. काढ हात काढ. मग आता काय करता काय म्हणून हा हो सर. चहाचे नियोजन चालू आहे विकास सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वस्तात गौरव गाडेकर ते बघा ना कसं आहे. या ठिकाणी चहा पावडर आणि साखर एकत्रच आणले का पिशवी. म्हणजे स्वतःचा ब्रँड तयार करत असाल ना चहामध्ये पण कोण शिकावे. हो विकास सर आहेत तशी. म्हणजे साखर आणि चहापत्ती एकत्र केली चहा चांगला होतो. मी पुढे सांगतीलच आपले आचारी चहाचे आचारी. काय नाही फक्त प्लास्टिक सेम दुसरं काय उद्देश नव्हता. प्लास्टिक म्हणा ती आता प्लास्टिक वाचवा देश. नाही टाकून लगेच ओळखलं नाही. गोड थोडासा कमी करायचा ना आपला. वरची वरचीच घ्या. अरे सांडली निम्मी तर खालीच होती. तो 5 किलो अहो बासकी आता साखर नाही बाबा ते बोकणे टाकते. एवढी कडू होईल ती. आप्पा दामानी म्हणते आप्पा. साखर नाही बाबा ते. अबा बासे अरे हे आसाम माझा एक फ्रेंड आसामला जॉब करतोय. त्याने त्याचं नाव राजशेख आहे. पण तुम्ही काय म्हणतो ते जॉब कसला करतोय? IT कंपनीमध्ये. आयटी कंपनीचा आणि चहा उत्पादनाचा काही संबंध संबंध आहे का? तो जॉब तुम्ही सांगा मंडळी. ते गुवाहाटीमध्ये करतो. त्याने तिथला ओरिजिनल ह्याच्यातून पाठवलेला आहे. बघा सर आता मी पण नाही का गुवाहाटीला राहून आलो. गुवाहाटीमध्ये रंगपाराला लोकरामध्ये माझं ट्रेनिंग होतं जवळजवळ 28 किती झाली हो. आपलं एक तर गरीब हे किती 56 दिवस आम्ही तिथं ह्याला होतो गुवाहाटीला लोकरामध्ये. नाही ना तुमची बरोबर. तिथं आता आम्ही केलं पण आम्ही असं बाबा तिकडं चहाकडे लक्ष द्या. चहा जाईन बाहेर. हो चमचा कुठे रुपये माझे फक्त एक आहे माझ्या इकडे दे. माझ्याकडे द्या. मला सह्याद्री म्हणजे एक काय सुख असतं ना हे तुम्हाला घरी बसून खरंच अनुभवता येणार नाही. हे जर तुम्हाला सुख अनुभवायचं असेल ना तर हे तुम्हाला सह्याद्रीतच यावे लागेल आणि तुम्हाला सह्याद्रीतच वेळ स्पेंड करावा लागेल तरच तुम्हाला हे सुख अनुभवायला मिळेल. तर काय सह्याद्रीमध्ये येऊन एक 5-6 तासांचा ट्रेक केल्यानंतर आता 1 तासाचा ट्रेक बाकी आहे आमचा. आणि त्यानंतर आम्ही आता चहा आणि मॅगी बनवलेली ऑलरेडी. मॅगी खाल्लेली. आता चहा बनवतो आहे. पण मी चहा काही पिणार नाही कारण का तुम्ही म्हणसान की मी चहा पितो आहे कारण का मी डाएटवरती म्हणून मी चहा पिणार नाही. तर तुम्ही बघा टाली बजाव. तुम्ही आहे ना हा व्हिडिओ कंटिन्यू करा. तुम्हाला सगळे खरे खोटे सगळे समजून देतो. हा पट्ट्या सगळं खरंच खोटं करेल. नाही काय चालतं खोटं बोल. आपलं काय खोट्याचं खरं करेल असं करायचं. ठीक आहे चालेल बघू. तरी पण आहे ना मंडळींना नाही का काय बघा तुम्हाला इथं पुढं लाईट दिसत असेल. लाल लाईट दिसते थोडी दिसते बघा. एक पांढरी लाईट वगैरे. तो पुढं जो गड आहे ना तो सिंहगड आहे. हा सिंहगड कात्रज टू सिंहगड. हा सिंहगड फोडून देन तेवढं खरे. ओम सह्याद्री चहावाले. हक्क भरले काय त्यांना दे ना. घे ना तिथं. अरे बाबा दे ना.
अजून पाऊल घ्यायचं. बाई खाली पडली. बस बस ना. ठेव ठेव ठेव. दिसला पाहिजे. दिसते का? थांबा. खारी बरं काही फोडून दे बरं पहिलं. खारी घ्या सगळ्यांनी एक एक. खारे. आप्पा खारी आणि चहाचा आस्वाद घेताना सह्याद्रीत. खाऱ्याने चहा असते. चहा खारी नसते का? चहा आणि खारी. चहा कसा झाला? एक नंबर झालाय का चहा? सर कसं झालं ते? घेतलं नाही. माझ्या चुकतो का तू? तर जय श्रीराम मित्रांनो. आत्ता आम्ही म्हणजे रात्री निघालो 10:30 वाजता. आत्ता वाजलेत 8. सध्या काही कारणामुळं आम्हाला थोडा उशीरच झाला आहे. कारण की आमच्या सवंगडी स्वतः मीच थोडी दुखापत झाल्यामुळं आम्ही ट्रेक थोडा थांबवला होता. पण तरी पण आम्ही जिथे काही सोडले नाही. तरी पण आम्ही आमचा ट्रेक चालूच ठेवला. आणि टोटल आमचं आत्ता 14 किलोमीटर झालं आहे टोटली. तरी पण आता सिंहगड पुढे अजून किती किलोमीटर असेल सर? सिंहगड अजून 4 किलोमीटर आहे. थोडं आम्ही काही कारणास्तव आहे ना म्हणजे सिंहगडावर जाणं आम्ही थोडंसं टाळत. आम्हाला तर नाही वाटत तिचं म्हणजे की इथं आलो आहे आणि गडावर नाही जावं असं आम्हाला पण वाटत नाही. पण आम्हाला काही कारणामुळे स्किप करावं लागते सिंहगडावर जाणं. तर माफी असावी. थोडं काही कारणामुळे आम्ही आमचा ट्रेक सिंहगडाच्या पायथ्याशी आम्ही संपवतो आहे. तरी पण जे काय असेल ते तुम्हाला आम्ही दाखवत आलो आहे. आमचा अनुभव तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही नक्की ह्या नाईट ट्रेकला कधी असेल हे नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला पण मी काही गोष्टींची काळजी घ्यायला सांगितली ती प्रॉपरली तुम्ही काळजी पण घ्या. आणि आम्ही जसं एन्जॉय केला त्याच्यापेक्षा पण जास्त तुम्हाला एन्जॉय करता येईल तो नक्की करा. तर आम्ही आमचे कार्यकर्ते इथे पुढे थांबलेले आहेत. बघू शकता तुम्ही. इथे तुम्हाला पुढे डोंगर जो दिसतोय ना तसे जवळजवळ 10 ते 15 डोंगर आम्ही खालीवर करत आलो. बघू शकता. तसंच पुण्यामध्ये झालेली सगळ्यात मोठी इंटरनॅशनल बजाज पुणे ग्रँड टूर म्हणजे सायकलिंग ही ह्याच रोडने झालेली. सिंहगडच्या रोड ते म्हणजे खूप मोठा मार्ग होता तो. तर कसं वाटलं आमचा ट्रेकिंग नक्की तुम्हाला कमेंट करा, लाईक करा. आणि तुम्ही नक्की कधी ह्या ट्रेकिंगला येत आहे नाईट ट्रेकला हे नक्की कळवा. जय श्रीराम. अजून थोडासा रूट आहे. आम्ही तुम्हाला अजून थोडे आमचे अनुभव पण दाखवतो. धन्यवाद. अरे हां, तुम्हाला एक गोष्ट पण दाखवायची म्हणजे तरुण पिढीला एक काहीतरी ऊर्जा, काहीतरी प्राऊड, स्वतःला लाज वाटली पाहिजे तरुण पिढीला की बाबा आपण पुण्यातली पोरं असून एक मर्दाची पिढी असून आपण आहे ना घरात बसतोय शनिवार रविवारचं. तर ते शनिवार रविवारचं घरी न बसताय ना तुम्ही असं काहीतरी ॲडव्हेंचर करा. आयुष्यात काहीतरी ॲडव्हेंचर करा. मी असं म्हणत नाही गडकिल्ले फिरा वगैरे काय करा, पण काहीतरी ॲडव्हेंचर करा, काहीतरी करून दाखवा. जसं की आता तुम्हाला दिसते हे बाबांचं आत्ता नाही का 68 आहे. किती? 68. तर ते त्यांच्या वयाच्या एक 20-22 वर्षापासून ट्रेकिंग करतात. खूप जुने ट्रेकर्स आहेत ते. तर म्हणजे लाज आपल्या तरुण पिढीला लाजरवणी गोष्ट आहे की आपण शनिवार रविवार किंवा इतर हॉलिडेजला इतर काही दुसरंच ॲडव्हेंचर करतो आहे. जे करायला पाहिजे ते नाही, दुसरंच ॲडव्हेंचर करतो आहे. ते यांच्याकडनं आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. आपले जे विश्वनाथ सवंगडी त्यांना विचारू तुम्हाला ट्रेकिंग करताना काय वाटलं? आज ट्रेकिंग खूप मस्त वाटलं, मनतृप्त झालं, काहीतरी वेगळं केलं. फर्स्ट टाईम नाईट ट्रेकिंग केलं. माझ्या आयुष्यातलं पण आहे ना, माझ्या आयुष्यात फर्स्ट हा नाईट ट्रेक
नाईट ट्रेक म्हणजे आम्ही मोहिमेला पण करायचो नाईट ट्रेक, नाही असं नाही, पण मित्रांसोबतचा आणि आयुष्याला एक नवीन काहीतरी वळण देणार हा माझा आयुष्यातला पहिला ट्रेक होता. ओके थँक्यू. जय श्रीराम. रुपेशजी कसा वाटला तुम्हाला ट्रेक? एकच नंबर होता नाईट ट्रेक, एक नंबर असतो आजकाल. नाईट ट्रेक तर केलाय, नवीन अनुभव पण घेतलेत आम्ही, नवीन गोष्टी पण शिकायला भेटल्यात आणि तेवढा एन्जॉय पण केलाय. तर मजा वेगळीच असते. रात्रीची मजा वेगळीच असते, ती पण सह्याद्रीत आल्यावर कळते मग. ठीक आहे. नंतर आमचे सहकारी, आमचे लीडर, आमचे आप्पा, आपल्या आप्पाला विचारूया की आपला ट्रेक कसा वाटला. ऑल ओव्हर ट्रेक खूप छान होता आणि खूप इंटरेस्टिंग होता. ऑलरेडी मी ह्याच्या अगोदर हा ट्रेक केलेला आहे, त्यामुळे तो ट्रेक हा मी वेगळ्या लोकांसोबत केला, हा ट्रेक मी वेगळ्या मित्रांसोबत केला, त्यामुळे मला नवीन मित्र भेटले आणि खूप इंटरेस्टिंग होता. आम्ही खूप मजा केली, नवीन गोष्टी एकमेकांशी शेअर केल्या आणि ऑल ओव्हर ट्रेक इज व्हेरी गुड अँड आउटस्टँडिंग. आणि आम्ही आता नेक्स्ट ट्रेकसाठी आम्हाला चांगले मित्र म्हणजे भेटले, तर नेक्स्ट ट्रेक आम्ही कंटिन्यू करत राहू. तुम्हाला पण पुढं आमच्या ट्रेकची जर्नी, ट्रेक कोणतं काय करणार हे तुम्हाला आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत. थँक्यू. तर इथं आमचा कातर ते सिंहगड हा ट्रेक कंप्लीट होतो आहे. तर क्षमा असावी मित्रांनो, थोड्या काही कारणामुळं आम्ही गडावर जाऊ शकत नाही, पण पुढच्या येणाऱ्या महिन्यात आम्ही नक्की सिंहगडावर जाऊन तुम्हाला सगळी माहिती आम्ही देऊ. पूर्णपणे गडासाठी आम्ही खास करून येऊ. पुन्हा पण आम्ही कातर ते सिंहगड हा ट्रेक करणार आहे, मला सगळी माहिती देऊ. आत्तापुरता माझा राम घ्यावा आणि माफी असं याकडे पुन्हा एकदा आणि धन्यवाद. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला टच करा, म्हणजे तुम्हाला इथून पुढचे ब्लॉग पण बघायला भेटतील. आणि सगळ्यात मोठं म्हणजे लाईक तर करायला पाहिजे ना, हा ना. ओके चला, धन्यवाद.